हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीसाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स फॉर बोर्ड एक्झाम पाहणार आहोत. क्वेश्चन 17 काय दिला आहे पहा आपल्याला. इन ट्रँगल ए बी सी डी पॅरलल बी सी. आपल्याला या ठिकाणी ट्रँगल ए बी सीची फिगर दिलेली आहे. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, डी हा काय आहे, बी सीला पॅरलल आहे. डी बी इज इक्वल टू 5.4 सेंटीमीटर. डी बी दिलेला आहे 5.4 सेंटीमीटर. ए डी दिलेला आहे 1.8 सेंटीमीटर. ई सी दिलेला आहे 7.2 सेंटीमीटर आणि आपल्याला ए ई फाइंड करायचं आहे. आता या ठिकाणी आपल्याला डी ई पॅरलल बी सी दिलेलं आहे, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिरम यूज करावा लागेल. आता काय आहे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिरम. इन ट्रँगल ए बी सी जर डी ई हा बी सीला पॅरलल असेल तर ए डी अपॉन डी बी हा रेशो ए ई अपॉन ई सीला इक्वल असणार आहे. मग हा थिरम यूज करून आपण ए ईची व्हॅल्यू काढून घेऊ. पहा, सॉल्व करू आपण एक्झाम्पल. प्रथम गिवन लिहून घ्यायचं. आपल्याला काय दिलेलं आहे पहा. इन ट्रँगल ए बी सी डी ई पॅरलल बी सी. डी बी इज इक्वल टू 5.4 सेंटीमीटर. ए डी इज इक्वल टू 1.8 सेंटीमीटर. ई सी इज इक्वल टू 7.2 सेंटीमीटर हे आपल्याला दिलेलं आहे. टू फाइंड, काय फाइंड करायचं आहे आपल्याला, ए ईची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. सोल्युशन लिहू आपण. पहा कसं सॉल्व करता येईल एक्झाम्पल. इन ट्रँगल ए बी सी डी ई पॅरलल बी सी हे आपल्याला दिलेलं आहे. देअरफॉर बाय यूजिंग बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिरम, या ठिकाणी आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिरम यूज करू. काय आहे पहा बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिरम. ए डी अपॉन डी बी, ए डी अपॉन डी बी इज इक्वल टू ए ई अपॉन ई सी. व्हॅल्यू पुट करू आपण यामध्ये. ए डी किती दिलेला आहे पहा आपल्याला 1.8 सेंटीमीटर अपॉन डी बी किती दिलेला आहे पहा 5.4 इज इक्वल टू ए ई. ए ईची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. ए ई अपॉन ई सी. ई सीची व्हॅल्यू किती दिलेली आहे 7.2. क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आपण. 5.4 इंटू ए ई इज इक्वल टू 1.8 इंटू 7.2. आता आपल्याला ए ईची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. हा 5.4 आपण या साईडला घेऊ. येथे मल्टिप्लिकेशन आहे, या बाजूला आल्यानंतर डिव्हाइड होईल, म्हणजेच काय येईल पहा. देअरफॉर ए ई इज इक्वल टू 1.8 इंटू 7.2 अपॉन 5.4. आता भाग घालू आपण या ठिकाणी. 18 1 जार 18, 18 3 जार 54, म्हणजे या ठिकाणी किती येईल 0.3, या ठिकाणी येईल 0.1. आता या ठिकाणी भाग घालू आपण. 3 ने भाग जाईल. 3 1 जार 3, 3 2 जार 6, 1 राहिला. 3 4 जार 12, म्हणजेच 2.4 येईल या ठिकाणी. या ठिकाणी पण काय 0.1, 0.1 0.1 कॅन्सल होईल, म्हणजेच आन्सर किती येईल 2.4. देअरफॉर ए ई इज इक्वल टू 2.4 सेंटीमीटर. नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करू आपण. क्वेश्चन 18 पहा. इन द फिगर गिवन बिलो फाइंड आर एस अँड पी एस यूजिंग इन्फॉर्मेशन गिवन इन ट्रँगल पी एस आर. आता या ठिकाणी आपल्याला ट्रँगल पी एस आर दिलेला आहे. याच्यामध्ये अँगल पी एस आर हा 90 डिग्री आहे. अँगल आर पी एस हा अँगल 30 डिग्री आहे. मग हा जो रिमेनिंग अँगल आहे अँगल एस आर पी हा किती असणार आहे 60 डिग्री असणार आहे. कारण ट्रँगलच्या तिन्ही अँगलची ॲडिशन किती असते 180 डिग्री असते, म्हणजेच हा ट्रँगल 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ट्रँगल आहे. मग या ठिकाणी आपण 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ट्रँगल थिरम यूज करून आर एसची आणि पी एसची व्हॅल्यू काढून घेऊ. आता काय आहे 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ट्रँगल थिरम पहा. साईड अपोजिट टू 30 डिग्री इज हाफ ऑफ द हायपोटेन्यूस. आता 30 डिग्रीच्या अपोजिटची साईड म्हणजेच आर एस ही काय असणार आहे हाफ ऑफ द हायपोटेन्यूस. या हायपोटेन्यूसच्या हाफ असणार आहे, म्हणजेच काय येईल आर एस इज इक्वल टू हाफ पी आर. पी आर हा काय आहे हायपोटेन्यूस आहे. राईट अँगलच्या समोरची बाजू काय असते हायपोटेन्यूस असते. आणि साईड अपोजिट टू 30 डिग्री काय असते √3/2 इंटू हायपोटेन्यूस. आता 60 डिग्रीच्या अपोजिटची साईड कोणती आहे पी एस, म्हणजेच पी एस इज इक्वल टू काय येईल √3/2 इंटू हायपोटेन्यूस पी आर. पहा सॉल्व करू आपण एक्झाम्पल. गिवन लिहून घ्यायचं पहिला. काय काय दिलेलं आहे आपल्याला. इन ट्रँगल पी एस आर अँगल पी एस आर इज इक्वल टू 90 डिग्री. अँगल आर पी एस इज इक्वल टू 30 डिग्री. आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे आर एस आणि पी एस आपल्याला फाइंड करायचं आहे. पहा सॉल्व करू आपण एक्झाम्पल. आता अँगल पी आर एस काय असणार आहे 60 डिग्री.
रिझन काय येईल, रिमेनिंग अँगल ऑफ ट्रँगल. देअरफॉर ट्रँगल PSR इज अ 30 degree, 60 degree, 90 degree triangle. Therefore, by 30 degree, 60 degree, 90 degree triangle theorem, काय येईल पहा, साइड अपोजिट टू 30 degree RS इज इक्वल टू हाफ ऑफ द हायपोटेनिस, म्हणजेच हाफ इंटू हायपोटेनिस. हायपोटेनिस काय आहे, PR. रिझन काय येईल, साइड अपोजिट टू 30 degree. RS आपल्याला फाइंड करायचं आहे. RS इज इक्वल टू 1/2 इंटू PR. PRची व्हॅल्यू किती दिलेली आहे पहा आपल्याला, PR इज इक्वल टू 12. लिहू आपण PR इज इक्वल टू 12. भाग घालू आपण, 2 1 जार 2, 2 6 जार 12, म्हणजेच RS किती मिळालं, 6 युनिट्स. RS इज इक्वल टू 6 युनिट्स. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे, PS फाइंड करायचं आहे. मग साइड अपोजिट टू 60 degree इज इक्वल टू √3/2 इंटू हायपोटेनिस PR. लिहून घेऊ आपण, PS इज इक्वल टू √3/2 इंटू हायपोटेनिस काय आहे, PR. रिझन काय येईल, साइड अपोजिट टू 60 degree. PS फाइंड करायचे आहे आपल्याला. √3/2 इंटू हायपोटेनिस PR किती दिलेला आहे, 12. 2 1 जार 2, 2 6 जार 12. देअरफॉर म्हणजेच PS किती येईल, 6√3 युनिट्स. अशा प्रकारे आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करू आपण. एक्झाम्पल 19 पहा काय दिलं आहे. इन द फॉलोइंग फिगर सर्कल विथ सेंटर D टचेस द साइड्स ऑफ अँगल ACB ॲट A and B. इफ अँगल ACB इज इक्वल टू 52 degree, फाइंड मेजर ऑफ अँगल ADB. आपल्याला काय दिलेलं आहे पहा, हा सर्कल आहे, D हा काय आहे, या सर्कलचा सेंटर आहे. अँगल ACBच्या साइड्स काय करतात, या सर्कलला पॉईंट A आणि पॉईंट B मध्ये टच करतात. इफ अँगल ACB इज इक्वल टू 50 degree, आपल्याला अँगल ACB दिलेला आहे 52 degree. आणि फाइंड मेजर ऑफ अँगल ADB, आणि ADBचं मेजर आपल्याला फाइंड करायचं आहे. आता या ठिकाणी AC आणि BC हे दोन काय आहेत, या सर्कलचे टँजंट्स आहेत. आणि आपल्याला टँजंट थेरम माहिती आहे. टँजंट हा काय असतो, रेडियसला परपेंडिक्युलर असतो ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. म्हणजे A या ठिकाणी काय असणार आहे, टँजंट या रेडियसला परपेंडिक्युलर असणार आहे, म्हणजेच या ठिकाणी 90 डिग्रीचा अँगल असणार आहे. त्याचप्रमाणे BC हा काय आहे, टँजंट आहे. हा काय असणार आहे, या रेडियसला BDला ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट, म्हणजे B या ठिकाणी परपेंडिक्युलर असणार आहे. म्हणजे हा अँगल किती असणार आहे, 90 डिग्री असणार आहे. आता ADBC हा काय आहे, क्वाड्रिलॅटरल आहे. आणि क्वाड्रिलॅटरलच्या 4 अँगल्सची ॲडिशन किती असते, 360 डिग्री. मग आपल्याला अँगल A, अँगल B किती आहे, 90 डिग्री आहे. अँगल C आपल्याला दिलेला आहे 52 डिग्री. आणि अँगल D आपल्याला फाइंड करायचा आहे. पहा सॉल्व करू आपण एक्झाम्पल. इन फिगर D इज द सेंटर ऑफ द सर्कल. अँगल ACB आपल्याला दिलेला आहे. अँगल ACB इज इक्वल टू 52 डिग्री. अँगल DAB इज इक्वल टू अँगल DBC इज इक्वल टू 90 डिग्री. हे दोन्ही अँगल्स किती असणार आहेत, 90 डिग्री असणार आहेत. अँगल 90 डिग्री. रिझन काय येईल, बाय टँजंट थेरम. आता ADBC हा काय आहे, क्वाड्रिलॅटरल आहे. ADBC इज अ क्वाड्रिलॅटरल. देअरफॉर क्वाड्रिलॅटरल आहे म्हणजे याच्या 4 अँगल्सची ॲडिशन किती असणार, 360 डिग्री. लिहून घेऊ आपण, अँगल DAC प्लस अँगल DBC प्लस अँगल ACB प्लस अँगल ADB इज इक्वल टू 360 डिग्री. रिझन काय येईल, सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल इज 360 डिग्री. आता अँगल DAC आणि DBC किती आहेत, 90 डिग्री. 90 डिग्री प्लस 90 डिग्री प्लस अँगल ACB दिलेला आहे आपल्याला 52 डिग्री. आणि अँगल ADB आपल्याला फाइंड करायचा आहे. अँगल ADB इज इक्वल टू 360 डिग्री. आता 90 प्लस 90 किती येईल, 180. 180 प्लस हा 52 किती होईल पहा, 0 प्लस 2 2, 8 प्लस 5 13, 3 कॅरी ओव्हर 1, 1 प्लस 1 2, 232. म्हणजे या तिन्ही अँगलची ॲडिशन किती येणार आहे, 232 डिग्री. 232 डिग्री प्लस अँगल
ADB इज इक्वल टू 360 डिग्री. आता हे 232 डिग्री आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी साईन काय नाही म्हणजे प्लस असणार आहे, या बाजूला गेल्यानंतर मायनस होईल. देअरफॉर अँगल ADB इज इक्वल टू 360 डिग्री मायनस 232 डिग्री. 360 मधून 232 मायनस करू. 360 मायनस 232 10 या ठिकाणी 5 10 मायनस 2 8 5 मायनस 3 2 3 मायनस 2 1 म्हणजेच किती येईल 128. देअरफॉर अँगल ADB इज इक्वल टू 128 डिग्री. आन्सर लिहू आपण खाली. मेजर ऑफ अँगल ADB इज 128 डिग्री.